हॅलो बाळांनो, आज गुरुपौर्णिमा बरोबर. तर आज मी तुम्हाला प्रथम गुरुचा अर्थ सांगते. गुरु या शब्दाचा अर्थ सांगते. ओके. गु म्हणजे अंधार, रस्ता. रु म्हणजे निवारणारा, दूर करणारा. तर आपल्या आयुष्यातला जो अंधार असतो तो निवारणारा तो गुरु. बरोबर. तर असा गुरु आपल्या आयुष्यात असणं हे आपल्याला फार महत्त्वाचं असतं. म्हणजे तो आपल्या आयुष्याचा एक मोठा महत्त्वाचा घटक असतो. कळलं. तर जन्मल्यावर सर्वात प्रथम आपली आई असते गुरु. ती काय करते? तुम्हाला बोट धरून चालायला शिकवते. ती तुम्हाला जेवायला शिकवते. तुम्हाला चांगलं शिकवते, वाईट शिकवते. हे करू नको, ते करू नको, असं चांगल्या गोष्टींचं ज्ञान देते. कळलं. देवाचं नाव घ्यायला शिकवते. अशी ही आपली माता, आपली सगळ्यात पहिली गुरु. नंतर आपण शाळेत जातो, हळूहळू थोडं मोठं होतं आणि तिथे आपल्याला सगळे निरनिराळे तऱ्हेचे गुरु भेटतात. कोण आपल्याला गणित शिकवतं, कोण शास्त्र शिकवतं, कोण भूगोल शिकवतो, कोण भाषा शिकवता, हिंदी, मराठी, इंग्लिश भाषा शिकवतात, संस्कृत शिकवतं. असं निरनिराळे गुरु आपल्याला भेटतात आणि आपण ते शिकतो. त्यांच्यापासून आपण डिग्री घेतो. कळलं. कोण डॉक्टर होतं, कोण इंजिनियर होतं, कोण संस्कृतचं पंडित होतं, कोण LLB करतं, असे बरेच होतात. नंतर मग ते नोकरी करतात, पैसे कमवायला लागले, संपलं. गुरूंचं नंतर कधी जन्मात त्यांना गुरूंचं तोंड दिसत नाही किंवा त्यांनाही इच्छा नसते. एवढं मी शिकलो, एवढं मी मिळवतो आहे, ह्या गुरूंमध्ये जरा बघूया, जाऊन शोधूया तरी कोण आहे ते आपले गुरु, असं त्यालाही वाटत नाही. म्हणजे हे नॅचरल आहे. म्हणजे त्यांचा दोष नाही आहे. हे नॅचरल आहे. ते त्यांच्या कामात बिझी होतात आणि विसरून जातात. पण गुरु कसा असावा? मी असं म्हणेन, गुरु कसा असावा? शेवटपर्यंत आपल्या पाठीशी उभा राहणारा. आपण काय करतो आहे, चांगलं वाईट कसं करतो आहे, आपल्याला जो जगायला शिकवतो ना, तो खरा गुरु. कळलं. असा गुरु आपल्या आयुष्यात एक तरी असला पाहिजे, तर तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल. अगदी म्हणजे तो गुरु जीव तोडून स्वतःचं स्वत्व विसरून तुम्हाला काहीतरी शिकवतो, तुमच्या मागे राहतो, तुमच्या बाजूने राहतो. असा असो तो गुरु. पैशाचा विचार करत नाही, अरे बापरे माझे पैसे नाही करत. तुम्हाला हवं आहे ना, करा. तर अशा एका गुरुची, आजच्या काळातल्या अशा गुरुची मी तुम्हाला एक कथा सांगते. ओके. तर HHF हॅनिमन्स होमिओपॅथ फोरम म्हणजे आपण म्हणतो ना स्टेज. अगदी साध्या सोप्या भाषेत बोलायचं तर स्टेज. तर असं हे HHF आहे, फोरम आहे. त्या फोरमचे अध्यक्ष होते डॉक्टर मिलिंद राव सर. त्यांच्याबद्दल मी काय बोलू, म्हणजे मला असं वाटतं मी काहीही बोलले तरी ते त्यांच्यासाठी कमीच असेल, असे ते गुरु होते. म्हणजे काय व्हायचं, मुलांना आम्ही सर्टिफिकेट, एवढा पैसा खर्च करून मुलांचं सर्टिफिकेट आलं, झालं, आमची जबाबदारी संपली. आम्ही पुढे काही करत नाही. म्हणजे आम्ही करूच शकत नाही, कारण आम्हाला माहीतच नाही आईबाबांना. पण ते गुरु बनून त्यांच्या पाठीशी उभे राहतात. काय करायचं, कसं करायचं, केस कशी घ्यायची, पेशंटला कसं बोलायचं, गोड बोलायचं, रागाने केव्हा बोलायचं, त्यांच्या सायकोडायनॅमिकचा विचार करतात, त्यांच्या अंगाचा विचार करतात, प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. आणि हे सगळं त्यांनी ह्या मुलांना शिकवलं. त्यामुळे आज मिलिंद रावांचे सर जे आहेत ना, FFचे, ते टॉप मोस्ट आहेत, सगळीकडे चमकत आहेत. आणि हे काय झालं, त्यांनी त्यांच्यावर केलेलं वडिलांसारखं प्रेम, जे आम्ही काहीच नाही केलं आईवडिलांनी, खरंच सांगते, त्यांनी जे केलं ना प्रेम, त्या प्रेमाला तोड नाही. कळलं. मनात आलं का चला बाहेर जाऊन आज मस्त जेवूया, पैसे वाटेल तसे खर्च करायचे. कधीतरी पत्नीला सांगायचं. त्यांची गुरुपत्नी पण त्यांची काय म्हणतात तो आजीच होती. ती लगे अरे 15 माणसं येत आहेत, अचानक 7 वाजता सांगायचे, कोणाला हे कर, कोणाला ते कर, कोणाला मटण कर, कोणाला. आणि ती बाई 9:30-10पर्यंत सगळं तयार करायची. ह्याला हे आवडतं ना, मग हे करूया, त्याला ते आवडतं ना, अशा तऱ्हेने सगळा स्वयंपाक रेडी करून बसायची. तर असं हे दाम्पत्य
यांची गुरु आई, गुरूंची पत्नी ती यांची आईच आहे, ते मम्मीच म्हणतात तिला, माई म्हणतात, असं काहीतरी म्हणतात. तर ती तेवढीच ग्रेट आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, अशा प्रकारचा एक तरी गुरु आपल्या पाठीशी असावा, सातत्याने असावा, कळलं, तरच आपलं भविष्य उज्ज्वल नाही महाउज्ज्वल होतं. ओके. तर आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. तर ते गोष्टीचं काय होतं, एका ऋषींकडे 3 विद्यार्थी असतात शिकायला. सगळे शिकतात आणि काय शिकवत होते ते धनुर्वाद शिकवलं, मस्ती कुस्ती शिकवली, हे केलं, ते काय शिकवायचं असेल ते त्यांना माहीत. तर त्यांचं असं ते शिक्षण पूर्ण झालं बरं का. मग त्यांनी गुरुजींनी बोलवलं एक दिवस संध्याकाळचं, अरे बाळांनो, तुमचं आता हे शिक्षण पूर्ण झालेलं आहे, तुम्ही परवा जाऊ शकता, पण एक करूया आपण, तुमची मी एक परीक्षा घ्यायला बघते. ओके. त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण व्हायलाच पाहिजे. त्यात जर तुम्ही उत्तीर्ण झाला तर मी तुम्हाला पुढे पाठवेन, नाही तर नाही. मुलं कॉन्फिडंट असतात. म्हणजे काय गुरुजी, आम्ही एकदम तयार आहोत, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घ्या आमची परीक्षा, आम्ही तयार आहोत, असं सांगतात. ओके. आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी 6 वाजता बाहेर दारात उभे राहा. एकेकाने त्या दाराकडे उभं राहायचं आणि मी जा म्हटलं का एकेकाने चालत चालत जायचं आणि ते समोर दिसते ना वडाचं झाड, त्या झाडाला हात लावायचा. म्हणजे तिकडे जाऊन उभं राहा, तुम्ही हात लावा नका, तिथे जाऊन उभं राहा, कळलं. तर मुलं म्हणतात, वा काय सोपी हे आपले हे मस्त टास्क आहे. त्या घरी जेवतात, झोपतात, सकाळी 5 वाजता उठून सगळे त्यांचे हे करतात. 6 वाजता त्या खाली गुरूंच्या ते उभे राहतात. गुरु सांगतात, चला एकामागोमाग उभं राहा बघू, कळलं. आणि ते नंबर लावून दे, तू पहिला राहा, तू दुसरा आणि तू तिसरा राहा, तेच स्वतः सांगतात. बरं, त्याप्रमाणे ते उभे राहतात. गुरुजी सांगतात, चला आता त्या झाडाकडे जाऊन उभं राहायचं आहे तुम्हाला. दरवाजा उघडून बाहेर बघतो तर बापरे, ते याची काटेरी झुडपांची झाडं तिकडे लावलेली असतात. कुठे पाणी असतं, कुठे दगड असतं, काय काय थोडासा चिखल असतो, खड्डा असतो. अरे बापरे, हे कसं काय करायचं, इथून कसं जाणार आपण, साईडने जाऊया का, प्रयत्न करतो, नाही जमत. तो आत जातो, एक काठी आणतो, त्या काठीने ती झाडं झुडपं काटेरी असतात ना, ती बाजूला करतो असे. आणि चिखल असतो ते आतमधनं एक पत्र आणतो, चिखलाने असं पाणी असं बाजूला करतो, असं कायचं करून तो थोडाफार मार्ग करतो आणि त्या झाडाकडे जाऊन उभा राहतो. गुरुजी सांगतात, चल आता तुझा नंबर, तुझा. त्यालाही माहीत नसतं, कारण दार लावलेलं असतं ना. तो अरे बापरे, म्हणजे त्याला तेही बापरे वाटतं. अरे बापरे, हे कसं करणार. ठीक आहे, आपण काय करूया, हे दगड असे थोडे बाजूला करूया, हाताने असे बाजूला करतो, हा बाजूला केला, थोडी माती बाजूला सारली, हां आता बघू, चालूया, ठीक आहे, चला चालूया. चालून परत त्या झाडाकडे जाऊन उभा राहतो. तिसऱ्याला गुरुजी सांगता, हां जा, तू जा. तो म्हणतो, बापरे कसं जायचं ह्याच्यातून. जरी त्या दोघांनी साफ केलं असलं तरी भरपूर तिथे होतं काय काय. तो असं एक क्षणभर विचार करतो आणि सगळे दगड असतात ना ते उचलतो. लांब तिकडे एक मोकळी जागा असते शेताळासारखी, तिकडे सगळे दगड एकावर एक नेऊन ठेवतो. सगळे दोन्हीतले दगड, इकडे दगड. त्याला वेळ लागतो जायला, पण हे सगळे दगड तो बिचारा तिकडे घेऊन जातो. चिखल असतो ना, तो एक पत्र आणून उचलतो आणि त्या झाडामध्ये घालतो. तिकडची माती आणून त्या ह्याच्यावर घालतो. छान वाट तयार करतो. म्हणजे असं वाटणार पण नाही, या वाटेवरती एवढा घाण होती. तो त्याच्यावर निघून जातो चालत आणि त्या तिकडे झाडाकडे जाऊन उभा राहतो. तर गुरुजी येतात तोपर्यंत मागोमाग आणि म्हणतात, अरे झाली का तुम्ही परीक्षेत, झाली का तुमची परीक्षा, केली का तुम्ही उत्तीर्ण. हो गुरुजी, आम्ही एकदम व्यवस्थित केलं आहे. हो, तू काय केलंस रे, पहिल्याला विचारतात. तू काही नाही गुरुजी, तिकडे थोडा चिखल वगैरे होता ना,
मी एवढं काही मनावर नाही येतं, थोडंच होतं ते. मी उचललं आणि असं बाजूला केलं आणि वाट काढली निघून आलो. दुसरा म्हणाला, मी ते दगडनं असे बाजूला केले आणि चिखल असं काढला आणि तो असं त्या दगडांवर असा पसरला आणि मी तसा पुढे आलो. आणि तू काय केलं ते मी बघितलं आहे. बाळांनो, तुम्ही दोघं जण अजून उत्तीर्ण झालेली नाही आहेत, कारण तुम्हाला कळलंच नाही आहे माझा प्रश्न. अरे तुम्ही साफसफाई केली नाही आहेत, तुम्ही माझा रोज सकाळी उठून आश्रम झाडायचेत, काही ना काही करायचेत ना. मग तुम्हाला असं नाही म्हटलं का गुरुजींचा आश्रम स्वच्छ राहील असं करूया? ह्या मुलाने केलं, ह्या माझ्या विद्यार्थ्यांनी केलं. सगळं साफ केलं, ते दगड तिकडे टाकले, चिखल तिकडे नेऊन टाकला, मातीकडून माती आणली, सगळं रस्ता साफ केला आणि मी तिथून येऊ शकलो. तुम्ही तसं केलं का? तुम्ही तुमच्या जाण्या स्वतःचा फक्त स्वार्थ बघितला. मी कसा जाऊ शकतो? मी तुम्हाला हे ट्रेनिंग दिले का? हे शिकवलं आहे का? अरे तुम्ही एवढे मुलं आहात, राजाची मुलं आहात तुम्ही असं करून नाही चालणार. फक्त स्वतःचा विचार नाही करून चालणार, तुम्हाला तुमच्या प्रजेचाच विचार करायला पाहिजे. कळलं? त्यामुळे तुम्ही अनुत्तीर्ण आहात माझ्याकडे, तुम्ही उत्तीर्ण नाही. तुमच्या अजून 6 महिन्याचा मी वाढवलेलं आहे. आणि त्याला तिसऱ्याला सांगा, तू जा बाळा, तू सगळ्याचं व्यवस्थित रक्षण करशील, तुझ्या मातापित्यांना सांभाळशील, राज्य सांभाळशील, प्रजेला सांभाळशील. जा मला तुझी काही काळजी नाही, जा तू बिंदास जा आणि मस्त राज्य कर. हां, जा. असं त्याला असतं, पाया पडतो, आशीर्वाद देतो आणि जातो. जे लक्षात आलं का बाळांनो? गुरु कसा असतो? तो सगळं शिकवतो आपल्याला, सगळं त्यांनी सांगायला पाहिजे आपल्याला, तरच आपण काहीतरी एक होतो ना. आणि मला म्हणूनच म्हणायचं आहे, गुरु हा किती श्रेष्ठ असतो ना, ते आता आपण बघूया. आता हे आपण रामायण महाभारतापासून गुरूंची नावं ऐकलेली आहेत, बरं. तर आता पहिलं रामापासून बघूया. रामाचे गुरु कोण होते? वसिष्ठ आणि विश्वामित्र. दुसरे नाम आपले श्रीकृष्ण महाराज, त्यांचे कोण होते? गुरु सांदीपनी. विश्वांचे गुरु कोण होते? परशुराम, गुरु परशुराम. अर्जुनाचे गुरु कोण होते? द्रोणाचार्य. कर्णाचे गुरु कोण होते? परशुराम, गुरु परशुराम. ज्ञानेश्वरांचे गुरु कोण होते? निवृत्ती. आणि तुम्हाला माहिती आहे, 10 वर्षाची मुक्ताई, ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण मुक्ताई, ती 80 वर्षाच्या चांगदेवांची गुरु होती. म्हणजे याचा अर्थ काय? गुरुला वय मर्यादा नसते. कळलं? गुरुकडे ज्ञान कसंही असू शकतं, कितीही असू शकतं, ते आपण फक्त त्या ओळखायचं आणि त्यांचं गुरुत्व स्वीकारावं. ओके. तर आता असं इथेच मी संपवते आणि पहिलं आईला वडिलांना वंदन करा, कारण ते आपले सगळ्यात मोठे गुरु आहेत. ओके, बाय.